पंतप्रधानांचा स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया हा नवा उपक्रम अशा धडाडीच्या नवउद्योजकांना निश्चितच प्रोत्साहन देणारा आहे. यशस्वी उद्योजक होण्यासाठी नेमकी कसली गरज असते या प्रश्नाचं उत्तर खूपच मोठं असलं तरी आत्मविश्वास, धडाडी आणि कल्पकता या त्रिसूत्रीच्या जोरावर नवा उद्योग सुरू करणारा यशस्वी होतो हे अनेक उदाहरणांतून सिद्ध झालेलं सत्य. अशा नव्या उमेदीच्या उद्योगांना पाठिंबा देण्यासाठी पंतप्रधानांनी स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया हा उपक्रम जाहीर केला आहे. रोजच्या जगण्यातली एखादी गरज हेरून तिचं उद्योगात रूपांतर करणारे अनेक धडाडीचे उद्योजक समाजात आहेत. त्यांना नेमकं हेरून पंतप्रधानांनी ही संकल्पना मांडली आहे. बदलत्या काळानुसार उद्योगाची परिमाणं बदलत चालली आहेत. आता उद्योग क्षेत्र हे वस्तू आणि मालमत्तेच्या खरेदी विक्रीच्या सीमा ओलांडून संकल्पनांच्या विक्रीच्या नव्या पारंब्या रोव पाहत आहे. कोणताही अनुभव नसलेले तरुण उद्योजक रोजच्या जगण्यातल्या नेमक्या गरजा हेरून त्याचं उद्योगात रूपांतर करतायत. स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून अशा धडाडीच्या नवउद्योजकांना प्रोत्साहन मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. यातूनच उद्याच्या भारतात उद्योजकतेची लख पहाट उगवेल अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही. स्टार्टअप उद्योग या संकल्पनेविषयी अधिक चर्चा करण्यासाठी कॉर्पोरेट लहर तसंच मॅक्सेल प्रतिष्ठानचे संस्थापक विश्वस्त नितीन पोद्दार आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नितीनजी नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. पंतप्रधानांनी 15 ऑगस्टला जी काही एक उमेद दिली नवीन उद्योजकांना, त्यात स्टार्टअप इंडिया म्हटलंय, स्टँडअप इंडिया म्हटलंय. मुळात स्टार्टअप उद्योग ही संकल्पना आपल्या तितकीशी नवीन आहे, आपण नुसती ऐकलेली होती याबद्दल. ही संकल्पना नेमकी काय आणि आत्ताच ह्या युगात त्या संकल्पनेचं महत्त्व का वाटतं आपल्याला? खरं तर आपण सर्वप्रथम पंतप्रधानांचं अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी 15 ऑगस्टच्या निमित्ताने इतकी मोठी संकल्पना जाहीर केली. स्टार्टअप ही संकल्पना जरी आपण रिसेंटली ऐकली असली तरी एक्झॅक्टली स्टार्टअप म्हणजे नेमकं काय, तर स्टार्टअप म्हणजे कल्पकतेच्या आयडिया इज कॅपिटल, कल्पकतेच्या जोरावर कमीत कमी भांडवलावरती जो उद्योग सुरू होतो किंवा एखादी सर्व्हिस सुरू होते. बरोबर. आणि स्टार्टअप म्हणजे काय तरुणांनीच करायचा असं काही असं बिझनेस नाही आहे. अक्रॉस द कंट्री कोणीही जो छोट्याशा कल्पकतेच्या जोरावरती उद्योग किंवा व्यवसाय सुरू करतो त्याला स्टार्टअप साधारणपणे म्हणतात. तर तुमचा प्रश्न होता की सडनली आताच त्याला इतकं महत्त्व का आलेलं आहे. बरोबर. तर इफ यू सी गेल्या 15-20 वर्षामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आज जगभरातले आपण सगळे कम्प्युटरच्या द्वारे जोडले गेलो आहोत. नॉट ओनली आपण कम्प्युटरद्वारे जोडले गेलो आहोत, पण आपण आज फेसबुक, ट्विटर किंवा व्हॉट्सॲप हे जी कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीने सुद्धा आपण आज एक जग जवळ आलेलं आहे. आपण खूप जोडले गेलो आहोत. तर आज जगामध्ये आज कुठलाही एक तरुण किंवा कुठलीही एक उद्योगाची कल्पना तुम्ही एखाद्या छोट्याशा गावामध्ये, छोट्याशा सिटीमध्ये राहून ती जगभर नेऊ शकता. अगदी साधं उदाहरण द्यायचं तर IITचे काही टीचर्स आहेत किंवा एखाद्या गणिताचा तज्ज्ञ आहे, त्याला जर ट्युशन्स द्यायचे आहेत, त्याने जर ट्युशन्स त्या युट्यूबवरती समजा आपल्या रेकॉर्ड केल्या तर तो ट्युशन्सचे ते क्लासेस तो विकू शकतो. बरोबर आहे. म्हणजे छोट्या भांडवलाच्या कल्पकतेवरती, कल्पकतेच्या भांडवलावर तुम्ही जगभर व्यवहार करू शकता आणि त्याला साधारणपणे स्टार्टअप म्हटलं जातं. पण नितीनजी, आपल्याकडे आपण म्हणतो की एक आयडिया चांगली असेल तर कदाचित तुमच्याकडे भांडवलाची कमी तुम्हाला पडत नाही असं म्हणतो. पण वस्तुस्थिती नेमकी काय आणि आता सध्या महाराष्ट्रात स्टार्टअप उद्योगांची परिस्थिती काय? आपण SMEs ज्या म्हणतो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, हे खरं तर म्हणजे एंटरप्रेन्योरशिपची त्याला आपण एक नर्सरी स्कूल म्हणतो आणि आपल्या देशात जेवढ्या SMEs आहेत जगभरात कुठेही नाही आहे. पण त्या उद्योगांची परिस्थिती फारशी चांगली नाही आहे असं आपल्याला म्हणायला लागेल. काय नेमकी परिस्थिती? SME किंवा MSME हे जे एक प्रकारचे उद्योग आहेत, ते छोटे उद्योग आहेत, ते सुद्धा इन अ वे दे फॉर्म पार्ट ऑफ स्टार्टअप्स. बरोबर. नॅस्कॉमचा जो 2014चा जो रिपोर्ट होता त्याच्यात त्यांनी म्हटलंय की आतापर्यंत देशामध्ये 3,100 स्टार्टअप्स आहेत आणि साधारणपणे 2020 पर्यंत ही संख्या 11,500 पर्यंत जाणार. आणि याच्यामध्ये डायरेक्ट एम्प्लॉयमेंट साधारणपणे 2.5 लाखाचा रोजगार मिळणार आहे. बरोबर. तर मला असं वाटतं की स्टार्टअपमध्ये म्हणजे तरुणांना त्यांचा कम्प्युटर हे ऑफिस असतं, मोबाईल फोन्स त्यांचे सेल्समन्स आहेत आणि कॉलेजचा कट्टा 24/7 त्यांची R&D लॅबोरेटरी आहे. बरोबर. म्हणजे कमीत कमी भांडवलामध्ये
तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत जो व्यवसाय करू शकता तो स्टार्टअप आहे. बरोबर. आता तुम्ही म्हणालात की SMEचं किंवा महाराष्ट्रामध्ये सध्या काय परिस्थिती आहे, तर मला असं वाटतं की हो, SME MSME जे उद्योग आहेत महाराष्ट्रामधले आणि विविध विषयांचे उद्योग आहेत, त्यांची काही प्रमाणामध्ये परिस्थिती चांगली नाही आहे. तर मला असं वाटतं की त्यांना टेक्नॉलॉजीचं सपोर्ट मिळणं गरजेचं आहे, त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण मिळणं गरजेचं आहे आणि त्यांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारी पातळीवरती जे उपक्रम आहेत किंवा ज्या सवलती असतील किंवा आणखीन काही गव्हर्नमेंटच्या उपक्रम असतील तर त्यांची त्यांना माहिती जास्तीत जास्त मिळत नाही. मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या SMEला फार महत्त्वाच्या आहेत. आणि आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये जर सरकारने त्यांच्या योजना म्हणा किंवा त्यांचे फायनान्शियल सपोर्ट ह्याचे जर सपोर्ट जर MSME आणि SMEला दिला तर मला असं वाटतं की MSME आणि SME जे स्टार्टअपमध्ये येतात त्यांचा जास्त फायदा होईल. आता सरकारी याचा उल्लेख केला, सरकारी आणि सामाजिक पातळीवर असे कुठले प्रयत्न होताना दिसतात आपल्याला, त्या प्रकारचं काही आशादायक वातावरण आपण बघतोय? मला असं वाटतं की मार्च किंवा एप्रिलमध्ये आपले उद्योग मंत्री आहेत सुभाष देसाई, त्यांनी एक चर्चासत्र बोलवलं होतं मुंबईमध्ये आणि त्यामध्ये महाराष्ट्रभरच्या MSME आणि SMEs बोलवलं होतं. ते दिवसभर स्वतः तिथे हजर होते आणि त्यांनी सगळ्यांचे प्रश्न समजून घेतले. मला असं वाटतं की सरकारी पातळीवरती एक स्ट्रॉंग कनेक्ट महाराष्ट्रभरच्या सगळ्या SME आणि MSMEचा कनेक्ट असणं गरजेचं आहे आणि आज हे शक्य आहे. पूर्वी काय व्हायचं की पूर्वी तुम्हाला कम्युनिकेशनची साधनं फार लिमिटेड होती. तर आज मला असं वाटतं की खरं सांगायचं म्हणजे तर आपले मुख्यमंत्री यंग आहेत, एक स्टार्टअप मिनिस्टर असायला पाहिजे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये स्टार्टअप मिनिस्टर असायला पाहिजे आणि त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्ह्या पातळीवरती त्यांनी किमान अशी एक प्रयोगशाळा असायला पाहिजे स्टार्टअपसाठी. आता हैदराबादमध्ये रिसेंटली रतन टाटांनी एक इन्क्युबेशन सेंटरची स्थापना केली. मी चार महिन्यापूर्वी मी सॅनडिएगोला होतो. तर सॅनडिएगोला म्हणजे सॅन फ्रान्सिस्कोमध्ये तिथल्या युनिव्हर्सिटीनी स्टार्टअप वीक जाहीर केला. बरोबर. त्या स्टार्टअप वीकमध्ये त्यांनी त्या भागातले उद्योजक, त्या भागातले इंजिनियर्स, त्या भागातले सायंटिस्ट, त्या भागातले कॉलेजचे प्रिन्सिपल्स त्यांना एकत्र आणून त्यांनी तरुणांना किंवा स्टार्टअप इंडस्ट्री कुठे आपण करू शकतो हा त्यांनी विकस म्हणजे साजरा केला. तसं अमेरिकेमध्ये अक्रॉस द स्टेट्स स्टार्टअपला इतकं महत्त्व दिलं जातं. बरोबर. तर मला असं वाटतं की आता महाराष्ट्रामध्ये आपल्या सामाजिक स्तरावर तुम्ही विचारलं मला म्हणून सांगतो तुम्हाला मी की आपल्याकडे गणपती येत आहेत. गणपती टिळकाने सुरू कशाला केला की समाज एकत्र यायला पाहिजे म्हणून. मला असं वाटतं की महाराष्ट्रामधल्या मोठ्या गणेशोत्सवांनी जर त्यांच्या 1 दिवस 10 दिवसामधला 1 दिवस जरी तुमच्या एरियामधल्या तरुणांना घेऊन तुमच्या एरियामधले शाळा कॉलेजेस म्हणा, तुमच्या इथले चांगले उद्योजक म्हणा, तुमच्या इथले चांगले प्रोफेशनल्स म्हणा, त्यांना एकत्र करून मला असं वाटतं की त्यांनी एक चांगली सुरुवात करणं, स्टार्टअपची चांगली सुरुवात करणं गरजेचं आहे. खरं विधायक ठरेल, एक विधायक ठरेल. दुसरं मला दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगाव्याशा वाटतात की आपण उद्योजकता जोपर्यंत मला असं वाटतं की शाळा आणि कॉलेज, मी मागे पण हा मुद्दा मांडलेला आहे की शाळा आणि कॉलेजमध्ये जसं इतिहास भूगोल नागरिकशास्त्र विषय आहेत तशी उद्योजकता हा विषय शाळेच्या लेवलवरती आणणं फार गरजेचं आहे. म्हणजे मुलांना आता आपल्याकडे काय जो पाठ करतो ज्याला 90% मिळतात तो हुशार आपण समजतो, पण जो क्रिएटिव्ह आहे त्याला कदाचित 90% मिळणार नाही, त्याला कदाचित मेडिकलला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळणार नाही, पण ही मे बी मार्क झकरबर्ग ऑफ महाराष्ट्र. बरोबर. कल्पक असेल तो कल्पक असेल, ही मे बी स्टीव्ह जॉब ऑफ महाराष्ट्र. बरोबर. तर महाराष्ट्रामध्ये कल्पकता वाढीला लागण्यासाठी शाळा कॉलेजमध्ये उद्योजकता एंटरप्रेन्योरशिप हा विषय आणणं गरजेचं आहे. आणि आणखीन एक छोटीशी मला इथे सजेशन करावं असं वाटेल की आपल्याकडे SME MSME आणि लघु उद्योग आणि मोठे उद्योग आहेत. तसं मला असं वाटतं की जर तुम्ही शाळा कॉलेजमध्ये उद्योजकता हा विषय आणत असाल तर कॉलेजसाठी स्टार्टअप फंड असणं गरजेचं आहे. कॉलेजच्या मुलांना छोटासा काळ असेल ना, पण त्यांना जर स्टार्टअप फंड असेल आणि त्यांना जर इन्क्युबेशन सेंटर सारखं जर त्यांना प्रोत्साहन मिळालं तर आय थिंक वी विल गेट मोर अँड मोर एंटरप्रेन्योर्स. ते बरोबर. आता आपल्याकडे त्या दृष्टीने काही प्रयत्न चालू आहे. सोशल इम्पॅक्ट फंड ज्याला आपण म्हणतो की सिडबी सारख्या आणलेला आहे, बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्यांचं पतपुरवठाही चालू आहे. दुसरं म्हणजे पंतप्रधानांनी त्यांच्या 15 ऑगस्ट भाषणात म्हटलेलं होतं की प्रत्येक बँकेच्या प्रत्येक ब्रँचनी दलित, आदिवासी आणि महिलांना एक प्रोत्साहनपर कर्ज द्यावं. तर समाजातील जे उद्योग, तरुण आणि वंचित जे घटक आहेत त्यांना मूळ प्रवाहात जर सामावायचं असेल, डिक्कीसारख्या संस्थाही प्रयत्न करत आहे, कशा प्रकारे सामावून घेता येईल? मला असं वाटतं की परत पंतप्रधानांनी इतकं सुंदर सजेशन केलेलं आहे. देशामध्ये साधारणपणे 125 लाख बँकांच्या ब्रांचेस आहेत. त्यांचं म्हणणं एवढंच आहे की प्रत्येक ब्रांचनी म्हणजे साधारणपणे 1.25 लाख ब्रांचेसनी एक जरी तरुणांना, दलित तरुण म्हणा, उपेक्षित तरुण म्हणा, कोणाला एका तरुणाला जर त्यांनी
त्यांनी फंडिंग केलं तर 1.25 लाख उद्योग उभे राहू शकतात. मला असं वाटतं की आता बँकांच्या लेवलवरती, बँकांच्या ब्रांचेसच्या लेवलवरती हे प्रयत्न सुरू असतीलच, पण त्याला एक मला असं वाटतं की ह्या प्रयत्नांना एक चांगली जोड म्हणजे बँकांनी त्या एरियामधल्या एक्झिस्टिंग उद्योजक आहेत, एक्झिस्टिंग कॉलेजेस आहेत, एक्झिस्टिंग शाळा आहेत, त्यांच्याशी संपर्क साधून या संदर्भात पुढाकार घेणं फार गरजेचं आहे. बरोबर आहे. आपण आता नेहमी GDPचा आपण उल्लेख करतो किंवा दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे म्हणतो. मुळातच आपली इकॉनॉमी ही वेलफेअर बेस्ड इकॉनॉमी नाही आहे, त्यामुळे सरकारलाही काही मर्यादा आहेत. दरडोई उत्पन्न वाढणं किंवा रोजगार निर्मिती अधिकाधिक होणं, आपण बघितलं मेक इन इंडिया बघितलं किंवा आत्ता जे आपण स्टार्टअप इंडिया बघितलं, पण त्या दृष्टीने काय आशादायी वातावरण आपल्याला दिसतंय? बघा, तुम्ही मेक इन इंडियाकडे नुसतं प्रोडक्शन जीडीपी म्हणून बघू नका. माझ्या मते मेक इन इंडिया ही इतकी फंडामेंटल आणि बेसिक कॉन्सेप्ट पंतप्रधानांनी मांडलेली आहे आणि त्याला मेक इन इंडियाला धरून पंतप्रधानांनी डिजिटल इंडिया, पंतप्रधानांनी स्टार्टअप इंडिया ह्या 2-3 कॉन्सेप्ट ज्या मांडल्या आहेत, आपण एक समजून घ्यायला पाहिजे की आपला देश 125 कोटीचा खंडप्राय मोठा देश आहे आणि नोकऱ्या, टेक्नॉलॉजी तुमच्या नोकऱ्या प्रत्येकाच्या हिरावून घेत आहेत. आज तुम्ही साधं बघितलं असेल की आपण बँकेमध्ये किती वेळा जातो, आपण बँकांचा व्यवहार सगळा नेटवरती करतो. बँकांच्या नोकऱ्या म्हणजे कनिष्ठ नोकऱ्या त्या टेक्नॉलॉजी विल टेक ओव्हर. त्यामुळे नोकऱ्या आपल्याला जे वाटतात म्हणजे जे पदवीधर आहेत त्यांना वाटत असेल की आपल्याला बँकेत नोकरी मिळेल किंवा एखाद्या सरकारी कारखान्यात नोकरी, खात्यात नोकरी मिळेल, तर ह्या नोकऱ्या राहणार नाहीये. टेक्नॉलॉजी इज गोइंग टू रिप्लेस युअर जॉब्स. तर तुम्हाला एक व्हॅल्यू ऍडेड म्हणून प्रत्येकाला टेक्निकल ज्ञान, कुठलाही स्वतःचा व्यवसाय, स्वतंत्र व्यवसाय करणं, स्किल डेव्हलपमेंट मध्ये हे फार करणं गरजेचं आहे. नाही तर काय होईल माहिती आहे का, त्यांनी 2 गोष्टी होतील. एक तर म्हणजे आपल्या जीडीपी मध्ये तर सुधारणा होईलच होईल, प्लस त्याच्यामुळे एका जरी तरुणांनी 2 व्यक्तीला जर नोकऱ्या दिल्या तर तुम्ही इमॅजिन करा की एम्प्लॉयमेंटचा शेवटी सरकार नोकऱ्या आणणार कुठून? बरोबर. जर टेक्नॉलॉजी तुमच्या नोकऱ्या काढत असेल तर सरकार तरी तुम्हाला नोकऱ्या देणार कुठून? मला असं वाटतं की वी हॅव टू गो बॅक टू दॅट मॉडेल की स्वतः तुम्ही सेल्फ एम्प्लॉयड व्हायला पाहिजे आणि किमान एकाने 2 किंवा 3 लोकांना नोकऱ्या देण्यात तयारी करणं गरजेचं आहे. आता नितीनजी, तुम्ही आज आलात, एक मोठा प्रश्न विचारा असं वाटतं की आपण FDI बघितलं की डिफेन्समध्ये वाढवलं आहे आणि त्यात एक अट अशी घातली की सोर्सिंग तुमचं इंडियन कंपनी किंवा मेक इन इंडिया मधनं तुम्ही केलं गेलं पाहिजे. SMEs आल्या तर सगळ्या कंपन्या की इंडियन कंपनीकडे ठराविक सोर्सिंग केलं पाहिजे. कशा प्रकारची मोठी संधी आपल्याला वाटते या? बघा, ही परत डिफेन्समध्ये इफ यू सी आपल्या देशाचा बजेट जर तुम्ही बघितला तर डिफेन्सचा बजेट सगळ्यात मोठा बजेट असतो. त्याच्यामुळे इथे परत मी पंतप्रधानांचं कौतुक करीन की त्यांनी डिफेन्स सेक्टरमध्ये सांगितलं की आम्ही लोकल सोर्सिंग करू, FDI आणू, पण त्यांना लोकल सोर्सिंगचं कंडिशन घातलेली आहे. मला असं वाटतं की ही खूप म्हणजे चांगली संधी आहे. इनफॅक्ट पंतप्रधानांनी मला वाटतं मध्ये म्हटलं पण होतं की IITना किंवा काही चांगल्या कॉलेजेसना, इंजिनिअरिंग कॉलेजला त्यांनी सांगितलं की तुम्ही डिफेन्सचा एक सब्जेक्ट आणा, सो दॅट इंजिनियर्स कॉलेजमधूनच तयार होताना डिफेन्सचे इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर करायचं ज्ञान त्यांना पण असेल. तर असं जर ज्ञान आपण देणार असू आपल्या इंजिनियर्सना, तर ही जी टाकलेली आहे म्हणजे गव्हर्नमेंट टाकू बघत आहे की डिफेन्स मध्ये जरी FDI आला तरी लोकल सोर्सिंग इज मस्ट. मला असं वाटतं की त्याच्यामुळे परत आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग वाढेल, त्याच्यामुळे नोकऱ्यांचा प्रश्न बऱ्याच अंशी सुटणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय इंजिनियर किंवा भारतीय टेक्निशियन्स जे आहेत, ज्यांच्याकडे कल्पकता आहे, जे हुशार आहेत, त्यांनी बाहेर जाऊन प्रत्येक वेळेला आपलं कर्तृत्व का दाखवावं? त्यांना जर कर्तृत्व दाखवण्याची संधी आपणच इथे महाराष्ट्र आपल्या देशात देणार नसू तर आपण त्यांना कुठे देणार असू? त्यामुळे मला असं वाटतं की नॉट ओन्ली डिफेन्स, टेक्निकली जेवढ्या इन्स्टिट्यूट म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग असेल त्या प्रत्येक टेक्निकल आस्पेक्टमध्ये आपण डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंगला प्राधान्य दिलंच पाहिजे. निश्चितच. आपण आता सुरुवात केली होती, तुम्ही म्हणा होता की इंटरनेटचा प्रसार, एक छोटंसं उदाहरण देतो. आमच्या दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर एक स्टोरी दाखवली होती. नाशिकच्या एक शेतकऱ्याने केवळ इंटरनेटवर माहिती मिळाली की शेकटाच्या शेंगाला बँकॉकमध्ये मागणी आहे. त्या इंटरनेटवरच्या माहितीने त्यांनी विक्रमी उत्पादन घेऊन त्यांनी बँकॉकमध्ये त्याच्यात शेंगा जातात, ती आम्ही सक्सेस स्टोरी दाखवली होती. मला वाटतं असे स्टार्टअप आपल्याकडे खूप आहेत, नवीन नवीन आयडिया आहेत. आज आपण नितीनजी आमच्या बातम्यात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.